किती धडपड करतोय. अहो ज्याच्या इथे प्रॉपर्टी आहे त्याचं सोडा, पण ज्याच्या इथे नाही आहे त्याचं काय. त्या बापाला त्या आईला किती कष्ट करावे लागतात त्या मुलीला पायावर उभी ठेवण्यासाठी. आणि आमच्या आज मुली अरे काय प्रेमात पडलेलं आहे. तुम्ही प्रेमाच्या प्रेमात भानगडीत पडताय. आयुष्याची ऐशी करताय तुम्ही, आयुष्याची राग करताय तुम्ही, आई बापांच्या स्वप्नाचा चुरडा करताय तुम्ही. आज जिवंतपणीच बापाला मारण्याचं कटकारस्थान तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन करताय. आज आम्ही बघतो रस्त्यानं प्रत्येक मुलगीला मोबाईल आहे, पण मोबाईल कशासाठी दिला माहिती आहे का तुमच्या आई बाबांनी, की माझी मुलगी सुरक्षित राहील. परंतु आज आम्ही बघतोय दुःख होतंय. मी सर्वच मुलींना म्हणणार नाही, परंतु काय मुली तासन तास कुणाशी बोलतात, बाबाशी. अरे बाबाला वेळ कुठे आहे एवढा बोलायला. भाऊशी बोलतात. अरे भाऊला वेळ कुठे आहे. भाऊ तर तुमचं आयुष्य आणि बाप आयुष्य घडवण्यासाठी बिझी असतो. मैत्रिणी सोबत बोलतात. अरे मैत्रिणी आहे का एखादी तुमच्यासाठी सतत वार्तालाप करण्यासाठी. नाही, तुम्ही कोण्या तरी एका अन्य परपुरुषाशी बोलताय. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय त्याच्याशी बोलताय. आणि याच्यामुळे तुमच्या कानाचा सत्यानाश होतोय, त्यासोबतच तुमच्या आयुष्याचा सुद्धा सत्यानाश होतोय. जात कोणती असो ती श्रेष्ठ आहे. आपल्या जातीमध्येच विवाह संस्कार कशासाठी आहे, लग्न. आज तुम्ही होम हवनामध्ये बसता आणि इकडं सगळं ऐशी तैशी करून बसल्यावर काय ते अधिकारी आहात का तुम्ही होम मध्ये बसण्याचे. नाही, मुलींनो असं करू नका. जिवंतपणीच आई बापाला तुम्ही मारू नका, कारण एक बाप तुमचं आयुष्य बनवण्यासाठी झिजतोय. आज तुम्ही जे काही वाईट कृत्य करताय त्याचा परिणाम फक्त आई बापावर होतोय. त्यांनी काम करायचं की तुमच्यावर लक्ष ठेवायचं. उद्या बोलणारे बोल असतात, घरची संस्कार चांगले नाही, आई बापानं लक्ष दिलं नाही, काय करताय तुम्ही. अरे एखादे अधिकारी बना. अधिकाऱ्यांचं मनोगत व्यक्त करतात ना अधिकारी, त्यांनी आयुष्य झिजवलेलं असतं अभ्यासात, म्हणून त्यांचं जीवन सोन्यासारखं चकाकतंय आणि तुम्ही छक मारताय.